नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला एक अशा स्तोत्राची माहिती सांगणार आहे की जे स्तोत्र आजकालच्या आपल्या या युगात सगळ्यांनाच उपयोगी पडेल। तर हे स्तोत्र कुठलं, त्याचा फायदा काय आहे आणि ते कधी म्हणायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज मी सांगणार आहे ऋणमोचन मंगलस्तोत्र। तर ऋण म्हणजेच काय, तर कर्ज। तर कर्ज जर असेल तर कर्जातून मुक्त होण्यासाठी हे स्तोत्र आहे। हे स्तोत्र दुर्वासा ऋषींनी रचलं गेलेलं आहे आणि हे एक संस्कृत स्तोत्र आहे। तर मंगळ ग्रहाला संबोधलं आहे, याचं कारण असं की मंगळ ग्रह हा भूमिपुत्र तर आहेच, शिवाय हा कर्जाचं हरण करणारा आहे आणि धनवृद्धी करणारा, धन स्थिर करणारा, धनाचे मार्ग मोकळे करणारा हा स्तोत्र आहे। मंगळ ग्रह असा एक ग्रह आहे जो स्थिर आसनावर बसलेला महाकाय आहे। शिवाय सगळ्या कामांमधले जे अडथळे तर ते दूर करणारा तो ग्रह आहे आणि म्हणून हे स्तोत्र मंगळ ग्रहाला संबोधित केलेलं आहे। बऱ्याच वेळा असं होतं की एखादं कर्ज घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीने जर एखादं कर्ज घेतलं, मग ते कर्ज कुठलंही असेल, जसं की होम लोन असेल किंवा एज्युकेशन लोन असेल किंवा पर्सनल लोन असेल, तर कुठलेही लोन घेतल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं ना की एक लोन घेतल्यानंतर ते लोन मिटत नाही आहे, म्हणून दुसरं लोन काढावं लागतं, तिसरं लोन काढावं लागतं आणि मग ह्यामध्ये माणूस गुंतत जातो आणि त्याच्यातून बाहेर यायला त्याला मार्गच मिळत नाही आणि त्यासाठी हे अतिशय प्रभावी असं मानलं गेलेलं आहे। हे स्तोत्र कधी म्हणायचं आहे, तर मंगळवारी हे चालू करायचं आहे। मंगळवारी लवकर उठायचं आहे, नंतर शुचिर्भूत व्हायचं आहे, त्याचबरोबर मग आपल्या देवघरासमोर तुम्ही जायचं आहे। ह्या वेळेस जर तुम्हाला मंगळ यंत्र मिळतं तर ते मंगळ यंत्र तुम्ही स्थापन करू शकता आणि लाल वस्त्र तुम्हाला परिधान करायचं आहे। देवघराच्या तिथे ते मंगळ यंत्र तुम्ही ठेवू शकता। त्याच्यावर दुधाने अभिषेक करायचा आहे। मी जो मंत्र सांगेल तो नंतर तुम्ही तो म्हणून ते यंत्र तुमच्या देवघरात ठेवा। त्याचबरोबर हे सगळं झाल्यानंतर प्रसाद दाखवायचा, मग गोड काही तुम्ही प्रसाद दाखवला तरी चालू शकतं। हे स्तोत्र जे आहे ते मंगळवारपासून जर तुम्ही चालू केलं तर सलग 43 दिवस तुम्हाला हे म्हणायचं आहे, मध्ये खंड पडता कामा नये। त्याचबरोबर वेळ एकच ठेवायची आहे, जसं मी नेहमी सांगते की कुठलंही पारायण असेल, मंत्र असेल किंवा कुठलीही स्तोत्र असेल तर त्याची वेळ जी आहे ती तुम्ही पाळायची आहे आणि ती वेळ म्हणजे एकच ठेवायची आहे। त्यामुळं सकाळी जर तुम्ही 9ला बसलात तर रोज सकाळी 9लाच तुम्ही बसायचं आहे आणि रोज सलग 43 दिवस हे तुम्हाला करायचं आहे। त्याचबरोबर संकल्प सोडायचा आहे, जसं मी नेहमी सांगते। संकल्प वगैरे सोडल्यानंतर जो मंत्र सांगते मी, तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। तो मंत्र असा आहे, ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नमः। तर हा मंत्र तुम्हाला एक माळ करायचा आहे। या मंत्राची 108 वेळा म्हणायचं आहे आणि रोज सलग 43 दिवस तुम्हाला ते करायचं आहे। असं हे ऋणमोचन मंगलस्तोत्र आहे। हे जे स्तोत्र आहे तर हे म्हणल्यानंतर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळते। त्याचबरोबर तुमच्या ज्या काही अडचणी असतील धनवृद्धीसाठी किंवा पैसे येण्यासंदर्भातल्या ज्या अडचणी असतील, तर त्याही अडचणी, त्याही अडथळे दूर व्हायला या स्तोत्रामुळे मदत होते। जर समजा तुम्हाला मंगळ ग्रहाचं जर यंत्र हवं असेल, तर ते आम्ही तुम्हाला सिद्ध करून देतो। म्हणजे आमच्याकडे बरेच लोकं जेव्हा येतात की ताई आम्हाला लोनमधनं आम्हाला बाहेर पडायचं आहे, आमचं लोन फिटत नाही आहे, तर तेव्हा आम्ही हे उपाय त्यांना सांगत असतो आणि त्याचबरोबर मंगळ ग्रहाचं जे यंत्र आहे तेही त्यांना सिद्ध करून देतो। त्यामुळे जर कुणाला मंगळ ग्रहाचं यंत्र हवं असेल सिद्ध केलेलं, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला फोन करा, तर आम्ही तुमच्याशी बोलून तुम्हाला ते देऊ शकतो। चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते। परत भेटू पुढच्या वेळेस मी अजून एक नवीन स्तोत्र तुम्हाला सांगणार आहे। तोपर्यंत धन्यवाद। स्वामीम। या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। स्वामीम।